मित्रांनो, मराठी व्याकरणात आज आपण बघणार आहोत कठोर आणि मृदू वर्ण। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कठोर वर्ण जे आहेत ते एकूण 13 आहेत। आपल्याला ते पर्श व्यंजन गटात 10 आणि अवर्गीय व्यंजन गटात 3 व्यंजन आपल्याला कठोर स्वरूपाचे दिसतात। आणि मित्रांनो, हे 13 जर सोडले तर इतर सर्व व्यंजने हे मृदू स्वरूपाचे आहेत। पण लक्षात घ्या मित्रांनो, कठोर फक्त व्यंजनांमध्येच आपल्याला आढळतात, स्वरांमध्ये वगैरे असे काही आढळत नाही। पण जे काही मृदू प्रकार जो आहे, मृदू उच्चार जो आपण करतो, तर आपल्याला व्यंजनांमध्येही आढळतो, स्वरांमध्येही आढळतो। म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतोय तर त्या निश्चितच तुम्ही लिहून घेऊ शकतायत मित्रांनो। बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे कठोर वर्ण जे आहे ते एकूण 13 आहेत व्यंजने, बरोबर आहे। तर हे 13 जर सोडले तर आता मृदू कुठले कुठले, तर सर्व स्वर जे आहेत मित्रांनो, तर सर्व स्वर हे मृदू उच्चाराचे आहेत। त्यानंतर अर्ध स्वर जे आहे य र ल व हे सुद्धा मृदू उच्चाराचे आहे। त्यानंतर ह आणि ळ हे जे 2 वर्ण आहेत तर हे सुद्धा मृदू उच्चाराचे आहेत। त्यानंतर जे 5 अनुनासिके आहेत म्हणजे पर्श व्यंजन गटातलं जे पंचम वर्ण आहे, शेवटचं वर्ण आहेत, जर ज्याचा आपण नाकातून उच्चार करतो तर हे 5ही अनुनासिक सुद्धा मृदू उच्चाराचे आहेत। आणि मित्रांनो, जे घर्षक व्यंजन आहेत क्ष, स, श, श आणि स, तर यांचा उच्चार मात्र मित्रांनो कठोर होत असतोय। तर ही माहिती लक्षात असू द्या आणि अशीच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी, मराठी व्याकरणासंदर्भात नवीन नवीन माहितीसाठी आजच आपलं अकाउंट फॉलो करा। धन्यवाद।